हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेतच असेल. मी तेजस्विनी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी काल शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की लॉंग व्हिडिओमध्ये मी कुठं जाते ते सांगते. तर आम्ही फायनली इथं आलेलो आहे. त्यांची इच्छा आज पूर्ण झालेली आहे. किती दिवसापासून म्हणत होते त्यांनी मला खाटूश्यामला यायचे आहे. फायनली आम्ही खाटूश्याम मंदिरात आलेलो आहोत. आज खूप गर्दी होती. शनिवार रविवारी खूप गर्दी असते. आज होता रविवार. आज तुम्ही पण खाटूश्याम बाबांचं दर्शन घेण्यासाठी जर येत असाल ना तर सकाळचंच दर्शन घ्या, म्हणजे चांगलं दर्शन मिळेल तुम्हाला. आम्ही 11च्या दरम्यान गेलो होतो मंदिरामध्ये, त्यामुळं प्रचंड गर्दी होती आणि त्यात आणि रविवार असल्यामुळे ना सुट्टीचा दिवस, त्यामुळे खूपच गर्दी होती इथे. तरी पण खूप समाधान वाटलं मंदिरात गेल्यानंतर ना, खरंच छान वाटलं. तिथं गर्दी खूप असल्यामुळे ना जास्त मी व्हिडिओ नाही बनवली आणि स्त्रियांनी आधी पण कंटिन्यू असे रांगेत थांबून ना खूप दमले होते, त्यामुळे चिडचिड करत होते. त्यामुळे जेवढे करता येतील तेवढे मी व्हिडिओ केलेत आणि खरंच खूप छान वाटत होतं इथं. त्याच्यानंतर ना आम्ही मग बाहेर आलो दर्शन घेऊन. मंदिरात जाण्या अगोदर ना मी आणि स्त्रीने चंदन लावलं होतं, पण आद्विकने आणि त्यांनी लावलं नव्हतं, म्हणून बाहेर आल्यानंतरनं मग त्यांनी लावून घेतलं. त्याच्यानंतरनं आधीला तर नकोच वाटत होतं, फक्त दादाला लावा मला नको असं म्हणत होता तो, तरी पण त्याला लावलं. आणि त्याच्यानंतर ना आम्ही ना श्यामकुंडमध्ये गेलो. तिथं खरंच छान वाटत होतं आणि तिथं मला व्यवस्थित व्हिडिओ पण काढता आले, कारण की तिथं जास्त गर्दी नव्हती, त्यामुळं चांगले व्हिडिओ काढले मी. इथे ना खाटूश्याम बाबांचे सीर सापडलं होतं आणि ते पाणी होतं ना त्याच्यामध्ये काही लोक आंघोळ करत होते, काही लोक तोंड हातपाय धुत होते, अंगावरती पाणी वगैरे शिंपडत होते. मी पण अंगावरती पाणी वगैरे शिंपडून घेतलं आणि त्याच्यानंतर मुलांना पण हे केलं. श्री तर थोडा भिजला होता तसाच कपड्यांसकट, कारण बाकीची लोक भिजतात ते बघून त्याला एक्साइटमेंट वाटत होती, त्यामुळे तो पण भिजायचा आनंद घेत होता. श्यामकुंडच्या साईडलाच नाही तर एकमेकांवरती पत्तर ठेवले जाते, म्हणजे असं म्हणतात की आपली घर किती मजले असावं तेवढे त्यांनी बिल्डिंग बनवायच्या, म्हणजे 1, 5, 2, 4, 8 वगैरे जेवढे होतील तेवढे. आणि ती इच्छा पूर्ण झाली ना परत दर्शनासाठी बाबांच्या यायचं, असं काहीतरी होतं. ते बघितल्यानंतर मग बाहेर आलो आणि बाहेर मग काही मुलांसाठी थोडी खेळणी, माझ्यासाठी थोड्या बांगड्या वगैरे शॉपिंग वगैरे करायची असेल तर. आणि ते ना खाटूश्याम बाबांचे इतके अप्रतिम इमेज होत्या ना, म्हणजे फोटो इतके छान होते ना, त्यांच्यावरून नजरच हटत नव्हती. खूप अट्रॅक्टिव्ह अशी दिसत होते आणि खूप छान होतं, खूप सुंदर वाटत होतं मला. तुम्ही बघू शकता. तर आता हे परतीचा प्रवास. रूममध्ये गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि तिथून मग हॉटेलमध्ये आलो जेवण्यासाठी. माझी तर संकष्टी होती, पण हे तिघं जेवणार होते, मग ह्यांच्यासाठी पनीर आणि रोटी घेतली. आणि अशा रोट्या बघितल्या ना असं वाटतं की आपल्याकडच्या रोट्यासारखं का मिळत नाही आहेत इकडे, पण म्हटलं जाऊ दे, वेळेला केळ असं म्हणतात ना, त्यातला प्रकार झाला होता. त्याच्यानंतर कॅमेरा चालू होता, श्रीला माहीत होतं, मग श्री म्हणतो की हाय गाईज, कशा तुम्ही सगळे, या सगळे जेवायला, इकडचं जेवण खूप मस्त आहे वगैरे. मी म्हटलं बाळ तुला जर चवीतलं कळत असतं ना तर असं म्हटलं नसताच. सॉरी, मी जेवणाला नावं नाही ठेवत आहे, फक्त एवढं सांगते की आपल्या कोल्हापूरचं जेवण खरंच खूप मस्त आहे. म्हणजे महाराष्ट्र सोडला ना तर बाहेर एवढी चव नसते जेवढी आपल्या महाराष्ट्रामधल्या जेवणाला असते. असो, तिथून मग आम्ही ट्रॅव्हलची वाट बघायला थांबलो होतो आणि आधी मस्त इथं दादांसोबत त्या खेळत होता, त्याचा टाइमपास मस्त चालला होता. फायनली इथंच ट्रॅव्हल्स आली, आम्ही ट्रॅव्हल्समध्ये व्यवस्थित बसलो. त्याच्यानंतर आधीचा स्टॅमिना भरपूर जास्त होता, त्यामुळं तो इथं असा एन्जॉय करत बसला होता. पण आम्ही दोघं मात्र खूप कंटाळलो होतो, कारण की अंग पूर्ण अवघडून गेलं होतं असं ह्याच्यावरती ट्रॅव्हल्समधले बेडवरती झोपून वगैरे. आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून तर तुम्हाला कळालंच असेल की आम्ही किती कंटाळलो.
आणि रात्री 8:45 वाजता एका रेस्टॉरंटपाशी थांबलो होतो जेवायला आणि तिथे असे मस्त क्यूट ससे होते. त्याच्यानंतर मी इथून पुढे व्हिडिओ काही शूट नाही करत आहे कारण की खरंच कंटाळा आले खूप. तर माझा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की सांगा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.